जशी आपली संगत असते तशीच आपली रंगत होते, हे तर आपण खूप वेळापासून ऐकतोय. सो जर तुम्हाला पैसेवाला व्हायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पैसेवाल्यांमध्ये जाऊन बसावं लागेल, पण हे सध्या पॉसिबल नाही. त्यासाठी खूप साधारण सिंपल उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला चांगल्या लेखकांची पुस्तकं आणायची आहेत आणि ती वाचायची आहेत. सो जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचत असतो ना, तेव्हा आपण तिकडेच असतो त्या लेखकासोबत. त्याचे अनुभव आपण जगत असतो. सो एका प्रकारे देव आपल्याला शिकवत असतो स्वतःच्या अनुभवातून, एका प्रकारे देव आपल्याला शिकवत असतो इतरांच्या अनुभवातून. सो लेखक हे आपले अनुभव त्या पुस्तकांमध्ये जसेचे तसे मांडतात आणि त्या अनुभवातून आपण शिकत असतो. सो म्हणून रीडिंग नेहमी आयुष्यात खूप छान असते. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. सो त्याचा अर्थ हाच असतो. जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा तुम्ही तुमच्या सक्सेसच्या रेसिपीला चांगलं कंटेंट देत असता. सो बेसिकली तुम्ही जेव्हा रीड करता तेव्हा तुमची एनर्जी एलिव्हेट होत असते. सो जेव्हा तुमच्या ब्रेनला रेफरन्सेस भेटतात की ओ असं करायचं आहे, तसं करायचं आहे. सो एक चांगली रेसिपी बनण्यासाठी इन्ग्रेडियंट्स चांगले असायला हवेत. सो तुम्ही काय बघताय, काय बोलताय, कोणाशी तुमचा टाईम शेअर करताय, या सगळ्या गोष्टी खूप प्रेशियस असतात. माझ्या आयुष्यामध्ये मोजकीच माणसं आहेत. मी खूप कमी लोकांशी बोलते. माझे क्लायंट्स खूप आहेत, पण ज्यांच्याशी मी माझा पर्सनल टाईम स्पेंड करते ज्यांच्यासोबत, ते फार मोजकेच आहेत. बिकॉज आपल्याला आपल्या ऑराची काळजी घ्यायची असते, आपल्याला आपल्या ब्रेनची काळजी घ्यायची असते. म्हणून तुम्ही कोणासोबत असता, कोणासोबत नसता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो पुस्तकांना आपलं मित्र बनवा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलेल. मी आहे तुमची फ्रेंड स्पिरिच्युअल सोना. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.